लिंग. सामान्यतः आकारांत नामे पुल्लिंगी, इकारांत नामे स्त्रीलिंगी तर एकारांत नामे नपुंसकलिंगी असतात. म्हणजेच तो पुल्लिंगी, ती स्त्रीलिंगी, ते नपुंसकलिंगी. तो denotes the mankind, hence masculine. ती denotes the female kind, hence feminine. ते denotes others, hence neuter gender. It is therefore proposed to give few hints that may help reader to decide the gender of Marathi nouns. परंतु जेव्हा सर्व सजीव प्राण्यांतील एखादा नर आहे किंवा मादी आहे हे निश्चित सांगता येत नसेल तर त्याला नपुंसकलिंगी मानून त्याचा उल्लेख ते या शब्दाने करतात. उदाहरणार्थ ते कुत्रे, ते वासरू, ते पाखरू. तसेच निर्जीव वस्तूंच्या बाबतीत त्या वस्तूंच्या मागे हा, ही, हे, तो, ती, ते हे शब्द वापरून आपण लिंग ठरवतो. उदाहरणार्थ तो भात, ती भाकरी, ते वरण. कोणत्या शब्दामागे तो लावायचा किंवा ती का नाही याचे निश्चित नियम नाहीत. तरीसुद्धा नामांचे लिंग निश्चित करताना त्या पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. There is no general rule for fixing the genders of nouns, but this may help learners to recognize the gender of Marathi nouns. तसेच काही नामे ही ईकारांत असूनही पुल्लिंगी आहेत कारण ती व्यावसायिकांची आहेत. उदाहरणार्थ गवळी, कोळी, शिंपी. मराठीतील लिंग व्यवस्था ही नियमित नाही. प्रत्येक नियमाला काही अपवाद असतोच. कधीकधी एकच शब्द वेगवेगळ्या लिंगात दिसतो. There is no specific hint or general hint for the gender classification in Marathi grammar because every hint may have exceptions. उदाहरणार्थ वेळ, ती वेळच तशी होती, बराच वेळ गेला. म्हणून कधीकधी शब्दाचा वाक्यात उपयोग ज्याप्रमाणे केला जातो त्याप्रमाणे त्याचे लिंग ठरवले जाते. So sometimes the gender of a word is determined by the way it is used in a sentence.